तर नमस्कार. स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या YouTube चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तुम्हाला माहितीच आहे ऋषीदादा सर्व अपडेट्स तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आता एक अपडेट घेऊन आलेलं आहे. लवकरात लवकर तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. अपडेट तुमच्यासाठी अशी आहेत की 4थी आणि 7वीचं जे स्कॉलरशिपचा हॉल तिकीट आहे, ज्याला आपण ॲडमिट कार्ड म्हणतो, प्रवेश पत्रक म्हणतो, या सर्व गोष्टी आपल्याला काय झालेल्या आहेत, उपलब्ध झालेल्या आहेत. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्याला हॉल तिकीट कसे भेटेल, कुठून भेटेल, कोणत्या वेबसाईटवर भेटेल आणि हॉल तिकीट जेव्हा आपल्याकडे येत आहेत तर आपल्याला करायचं काय, या सर्व गोष्टींवर आज आपण व्यवस्थितरित्या चर्चा करणार आहोत. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि तुमच्या ज्या शिक्षक आहेत, आता तुम्हाला हॉल तिकीट हे शाळेतून भेटणार आहे, पण तुम्हाला काय करायचं आहे, सर्व शिक्षकांना हा मेसेज पोहोचवायचा आहे, आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि सर्वांना काय करायचं, आपल्या ग्रुपमध्ये लवकरात लवकर ऍड करून घ्यायचं आहे. आणि जे आपण प्रिपरेशन करतोय संध्याकाळी 6 वाजेपासून 8 वाजेपर्यंत, त्याच्यात लवकरात लवकर जॉईन व्हायचे. सर्वात अगोदर बघूयात. आता वेबसाईटवर कसं जायचं, काय करायचं, PUPPES अशी तुम्ही काय करायचे, गुगल क्रोम असेल, काही गुगल वगैरे क्रोम कशावरही टाकलं तुम्ही वेबवर, तर तुम्हाला सर्च इंजिन मध्ये जाऊन काय करायचंय, सर्च करायचे. आता हे टाकल्यावर तुम्हाला एक वेबसाईट ओपन होईल, PUPPESMSC.in. त्याच्यावर क्लिक केलं तर 2 शिष्यवृत्ती असतात. 2025 ची मागची एक शिष्यवृत्ती परीक्षा 2026, त्याच्यावर क्लिक करायचं 2026 वर, कारण की आता 2026 आहे. 2026 मध्येही आपल्याला माहिती आहेत काय, 4थी आणि 7वीची वेगळी होती, 5वी आणि 8वीची वेगळी होती. मग काय करायचं, 4थी आणि 7वीच्या याच्यावर क्लिक करायचं. 4थी आणि 7वीच्या याच्यावर जर क्लिक केलं तर इथे जर आपण बघितलं तर इथे काय येत आहे, 4थी व 7वी शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल 2026 चे प्रवेश पत्र शाळेच्या लॉग इन मध्ये उपलब्ध करून दिले आहेत. त्याची प्रिंट काढून तत्काळ, आता त्याच्यात काय करायचं, आता हे प्रसिद्धी पत्रक तुम्हाला इथे उपलब्ध झालेले आहेत. काय, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, काय इथे बघा प्रसिद्धी पत्रक, काय शिष्यवृत्ती परीक्षा 2026 अधिसूचना, बरोबर. तर प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 4थी आणि उच्च शिष्यवृत्ती परीक्षा 7वी 26/4/2026 रोजी राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी होणार आहेत. 26 तारखेला 26 एप्रिलला सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी एकाच ठिकाणी सर्वीकडे ही एक्झाम होणार आहेत. सदर परीक्षा प्रवेश पत्रक दिनांक 27/3/2026 रोजी सायंकाळी 5 वाजता संबंधित शाळेच्या लॉग इन मध्ये उपलब्ध करून दिले आहेत. किती तारखेला, आता 27 मेला काय केलेलं आहे, सर्व शाळांच्या लॉग इन मध्ये 5 वाजता, सायंकाळी 5 वाजता प्रसिद्धी पत्रक काय, ऍडमिट कार्ड, हॉल तिकीट काय उपलब्ध करून दिलेले आहे. कुठे, शाळेच्या लॉग इन मध्ये. आता शाळेच्या लॉग इन मध्ये कसं हे करायचं ते मी सांगतो. शाळेच्या लॉग इन मध्ये उपलब्ध करून दिलेले आहे. मुख्याध्यापकांनी प्रवेश पत्राची प्रिंट काढून तत्काळ सर्व परीक्षार्थी वितरण करावे. सर्व परीक्षा विद्यार्थी, पालक, शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेश पत्र प्राप्त करून घ्यावे. काय, कोणाकडून घ्यायचे, आपल्याला मुख्याध्यापक, आपल्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहे त्यांच्याकडून घ्यायचे. म्हणजे सर्व मुख्याध्यापकांना हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. आणि आता मुख्याध्यापकाकडून हे प्रसिद्धी पत्रक आपल्याला घ्यायचंय तर त्यांनी कुठे करायचं बघा, आपल्या जेव्हा हे असतात ती इथे शाळा लॉग इन असते बघा, शाळांचं लॉग इन असतं. आता इथे काय असतं, स्कूल लॉग इन. तर याच्यामध्ये आपल्या प्रत्येक शाळेला वेगवेगळा आयडेंटिफिकेशन कोड असतो. जसं आधार कार्ड वर आपला एक कोड असतो, त्याच्याने आपली ओळख होते, तशी शाळांची राहते. तर UDIS कोड टाकला आणि पासवर्ड टाकला तर लॉग इन केलं आपण, तर आपल्याला 4थी आणि 7वीचे हॉल तिकीट्स वगैरे मुख्याध्यापकाकडे सर्वांकडे येऊन जातात. मग तिथून आपल्याला काय करायचे, त्याची प्रिंट काढायची, व्यवस्थित 2 प्रिंट काढायच्या, एक आपल्याकडे ठेवायची, एक पालकांकडे ठेवायची आणि व्यवस्थितरित्या एक्झाम द्यायची. त्याच्यावर तुमचे सर्व डिटेल्स असतात. एक्झामच्या अगोदर जायचं, तिथे सर्व काही डिटेल्स वगैरे व्यवस्थित भरायचे आणि हॉल तिकीट सर्वांनी जपून ठेवायचे. कळालं? अजून काही अडचणी असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करायचं आणि आमच्याशी संपर्क साधायचा आहे. थँक्यू.